प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराची काही वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलोय आणि अगदी थोडक्यात, अगदी थोड्या वेळात आपण काही परमेश्वराची वचनं बघूया, ऐकूया आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि पहिली 1 ते 5 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. आणि तिथे असं म्हटले की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिले वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहेत. जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचनं परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादित करो. आणि ते असं म्हटलंय, येशू म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये आज विचार करायचा आहे की तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आम्ही त्या येशू ख्रिस्तासाठी फळ देणारे लोक आहोत काय? तो येशू द्राक्षवेल आहे आणि आम्ही फाटे आहोत, असं बायबल आम्हाला शिकवतं. आणि जर रोमकरास पत्र 11वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे असं सांगितलंय की, बघा मी तुमच्यासाठी वाचतो. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 17वं वचन. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्याच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बडाई मारू नको. मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथे असं सांगितले की आम्ही पहिले रानटी होतो. एका रानटी झाडाप्रमाणे आमचं जीवन होतं. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त माहीत नव्हता. आम्ही जग ज्याप्रमाणे जगतंय त्याप्रमाणे आम्ही जगणारे लोक होतो. आणि त्या जगात जगत असताना आम्हाला त्या परमेश्वराचा गौरव माहीत नव्हता. आम्हाला येशू ठाऊक नव्हता. येशू मरणावरती विजयी झालाय आम्हाला माहीत नव्हतं. येशू आमच्या पापासाठी या जगात आला आम्हाला माहीत नव्हतं. आणि एक प्रकारे रानटी झाडाप्रमाणे आम्ही होतो. परंतु तुम्हाला आणि मला माहित आहे की कलम केलं जातं. आणि मग एखाद्या रानटी झाडाला जर कलम केलं, एखाद्या साध्या गावरान आंब्याच्या झाडाला जर केशरच्या आंब्याचं कलम केलं, तर त्या फांदीला, त्या फाट्याला मग फक्त केशरचेच आंबे लागायला सुरुवात होती. तुम्हाला या गोष्टी माहिती असतील. त्याचप्रमाणे आमचं जीवन होतं की आम्ही रानटी होतो. आम्हाला एक प्रकारे येशू ठाऊक नव्हता. आम्ही जग ज्याप्रमाणे जगतंय त्याप्रमाणे जगणारे लोक होतो. परंतु आता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त माहीत झालाय. आणि बायबल इथं आम्हाला असं सांगतं की येशू म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे आणि माझ्यामधील प्रत्येक फळ न देणारा फाटा तो छाटून टाकतो. आणि पुढे 4थ्या वचनात तो असं म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. आता हा एक मोठा प्रश्न आहे. काय आम्ही येशूमध्ये आहोत का? येशू येशू म्हणणारे तर पुष्कळ आहेत. येशूवर विश्वास ठेवणारे पण पुष्कळ आहेत. परंतु येशूमध्ये राहणारे फार कमी आहेत. आणि इथे असं म्हटले की जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आम्ही त्या येशूमध्ये आहोत का? येशूमध्ये आहोत तर निश्चित फळ असेल. पवित्र आत्म्याची फळं असतील. प्रेम, प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, ममता, सहनशीलता. आणि याच्यातलं काहीच नसेल तर तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं फळ नाहीये. आणि आम्हाला या गोष्टी शिकायच्यात. आम्ही कोणीच परिपूर्ण नाही. बायबल आम्हाला सांगतं कोणीच नीतिमान नाही. प्रत्येकाने पाप केलंय आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेत. परंतु आज आम्हाला पुन्हा एकदा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावायचे आणि या वचनांमध्ये सांगितले त्याप्रमाणे आम्हाला त्याच्यामध्ये राहायला शिकायचे. आणि जर आम्ही त्याच्यामध्ये नाही तर प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये नाही. आम्ही जर त्याच्या वचनांकडे बघत नाही तर प्रियांनो, आम्ही देवापासून फार दूर आहोत. आणि मग आम्ही रानटी
ज्याप्रमाणे म्हटलं गेलं, कलम केलेलं होतं, ते तसं नाही. आम्ही रानटीच अवस्थेमध्ये आहोत. आम्ही अजूनही कलम केलेल्या अवस्थेमध्ये नाहीत. जेव्हा कलम केले जातात तेव्हाच तुम्हाला त्या गावरान आंब्याच्या झाडाला केशरचे आंबे लागायला सुरुवात होणार आहे. त्याच प्रकारे जोपर्यंत आम्ही आमचं जीवन बदलत नाही, आमचा स्वभाव बदलत नाही, आमच्या जीवनातल्या त्या प्रत्येक चुकीच्या गोष्टी आम्ही दूर सोडून देत नाही, तोपर्यंत फक्त मिटिंगांवर मिटिंग अटेंड करून कोणी स्वर्गात जाणार नाही. फक्त दर रविवारी चर्चला जाऊन एखाद्या पास्टरला खुश करण्यासाठी चर्चमध्ये जाणारे असतात, तर आज मला तुम्हाला सांगायचे, थांबा प्रियांनो, गुडघ्यावर बसा, बायबलकडे लक्ष द्या, देवाचं वचन काय शिकवतं त्याच्याकडे पाहायला शिका. तुम्ही जर येशूमध्ये नसताल तर तुम्ही फळ देऊ शकणार नाही. मग कुठलंच फळ नाही. तुमच्या आध्यात्मिक जीवनाला फळं आलेली आहेत का? तुम्ही किती लोकांना सुवार्ता सांगितली? किती लोक देवाच्या राज्यामध्ये घेऊन आलात? काय नेमकं देवासाठी केलंय? किती दिवस उपवास करू शकता? काही लोक फक्त खाण्यासाठी या जगात जन्माला आलेत असं म्हणायला हरकत नाही. क्षमा करा कोणाला वाईट वाटत असेल तर. परंतु देवासाठी उपवास करायची आमची तयारी आहे का? आम्ही परमेश्वराचा गौरव कशा प्रकारे करतोय? प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस उपवास करत होता. तुम्ही आणि मी उपवास करणारे लोक आहोत का? मी असं म्हणत नाही तुम्ही 40 दिवस उपवास करा. फक्त गुड फ्रायडेच्या आधी 40 दिवस उपवास करायला कुठे सांगितलेलं नाहीये. बाकीचं वर्षभर तुम्हाला काही पण खाण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये. आठवड्यातला एक दिवस आम्ही उपवास करू शकतो काय? आम्ही त्या येशूमध्ये आहोत का? आजचा महत्वाचा मुद्दा काय आहे आमचा? आम्ही येशूमध्ये आहोत का? आम्ही देवाच्या गौरवामध्ये आहोत का? येशूमध्ये असणं म्हणजे देवाचा गौरव असणं. आदाम आणि हवा देवाच्या गौरवामध्ये एदेन गार्डन मध्ये होते. काय आम्ही त्याच्या गौरवामध्ये आहोत का? हिब्रू मध्ये गौरव या शब्दाला काबोत असा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो अथॉरिटी, त्याचा अर्थ होतो ग्लोरी, त्याचा अर्थ होतो पॉवरफुल, परमेश्वराची अद्भुत महिमा. आणि मग ती महिमा, तो गौरव आमच्या जीवनामध्ये आहे का? आज आम्हाला विचार करायचा. आम्ही येशूमध्ये नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही असं येशू स्वतः म्हणतो. तो म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहावं, मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आम्ही जर येशूमध्येच राहिलो नाही तर आम्हाला कुठल्याच प्रकारचं फळ देता येणार नाही. येशूचं वचन माहित नाही, वचन वाचायला वेळ नाही, खूप बिझी माणसं आहोत आम्ही, आम्हाला कोणाशी बोलायला वेळ नाही, आम्हाला जगात सगळीकडे फिरायला वेळ आहे, आम्हाला सुट्ट्या एन्जॉय करायला वेळ आहे, परंतु उपवास प्रार्थना करत देवाच्या चरणामध्ये बसायला आम्हाला वेळ नाही. कशा प्रकारचे लोक आहोत आम्ही? आम्ही येशूमध्ये आहोत काय? आम्ही येशूमध्ये आहोत का? आणि जर येशूमध्ये नाही तर तुम्हाला आणि मला फळ देता येणार नाही. आणि जर फळ, पुढे असं सांगितलं येशू बायबलमध्ये 6वं वचन, त्याच योहानकृत सुवर्तमान 15वा अध्याय 6व्या वचनात असं म्हटलंय, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. प्रेज द लॉर्ड. मग जो फाटा फळ देत नाही त्या फाट्याचं काम काय? अग्नीमध्ये जाळणं. तुम्ही अशा प्रकारचा फाटा आहात का ज्याच्या जीवनरूपी झाडाला कसलंच फळ लागलेलं नाही? प्रेम नाही, प्रीती नाही, शांती नाही, आनंद नाही, ममता नाही, चांगुलपणा नाही, विश्वासूपणा नाही, कुठेच विश्वास दिसत नाही. फक्त पास्टरला भेटण्यापुरताच विश्वास आहे, फक्त लोकांना खुश करत फिरण्यासाठीच आमच्याकडे विश्वास आहे. त्या येशूवरती जरा सुद्धा विश्वास नाही, त्या येशूच्या मार्गात चालत नाही,
त्याने सांगितलेलं वचन आचरणात आणत नाही. बघा पुढे 7व्या वचनात तो तेच म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. काय मागत आहात देवाकडे? तुमच्याकडचा पैसा तुम्हाला स्वर्गात नेणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमची संपत्ती, तुमची प्रॉपर्टी, तुमच्याकडे जे काही आहे, जे काही तुम्ही आज करत आहात, त्यातली कुठलीच गोष्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. फक्त देवाचं वचन तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. त्याच्यावरचा विश्वास, त्याच्यामध्ये जर तुम्ही राहिलात, त्याची वचनं जर तुमच्यामध्ये असतील, तरच तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकता. अन्यथा रानटी झाडाप्रमाणे आम्ही तसेच आहोत आणि मग त्या झाडाचा उपयोग पुढे वाळून जाण्यामध्ये आणि नंतर ते अग्नीत टाकण्यामध्ये होणार आहे. दुसरं काहीच होणार नाही. आम्ही येशूमध्ये आहोत काय? आम्ही येशूमध्ये आहोत तर आमची परिस्थिती निश्चित बदलणार आहे. आर्थिक नाही, आध्यात्मिक. आर्थिक परिस्थिती काय हो, सगळेच, अगदी भंगारवाला देखील कष्ट करतो आणि तो चांगले पैसे कमवतो आणि स्वतःसाठी एक चांगला महाल उभा करतो. पैशाच्या द्वारे तुम्ही आशीर्वाद मोजू नका. माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे चांगले कपडे आहेत, माझ्याकडे चांगली गाडी आहे, माझ्याकडे चांगला बंगला आहे, त्याला आशीर्वाद नाही म्हणता येणार. आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही आशीर्वादित आहात काय? तुमच्यामध्ये येशू आहे का? येशूला तुम्ही ग्रहण केलंय का? येशूला तुम्ही स्वीकारलंय का? येशूची प्रीती तुमच्या जीवनामध्ये आहे का? तुम्ही एकमेकांचा द्वेष करणारे लोक आहात काय? जर ते पती पत्नी एकत्र राहू शकत नसतील आणि जर ते येशूवरती विश्वास ठेवतो म्हणत असतील, तर कदाचित त्या गोष्टी चुकीच्या आहेत. जो बंधू आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे असं बायबल आम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये पाप नाही असं बायबल सांगतं. आम्ही द्वेष करणारे आहोत का, की आम्ही क्षमा करणारे आहोत? आज विचार करायला शिका प्रियांनो. आज आम्ही काय करत आहोत नेमकं? आम्ही येशूमध्ये आहोत का? लोक पैशाच्या मागे धावत आहेत, परंतु मला सांगू द्या, येशूकडे कुठलीच धन संपत्ती नव्हती. सैतान आम्हाला डिस्टर्ब करतो. आम्ही चर्चमध्ये जाऊन बसतो, परंतु आमचे विचार जगाकडे लागलेले असतात. चर्च सुटल्यानंतर काय करायचं याच्या विचारांमध्ये आम्ही चर्चमध्ये जाऊन बसतो. चर्चमधून सुटल्यानंतर कोणत्या हॉटेलात जेवण करायचं, किंवा घरी जाऊन कशा प्रकारचा स्वयंपाक करायचा आणि किती वाजतील जेवण तयार करायला, या गोष्टींचा आम्ही विचार करणारे लोक आहोत काय? प्रियांनो, येशूमध्ये राहताल तर आध्यात्मिक जीवन बदलून जाईल. रोग आजार विकार बदलतील. निश्चितच परिस्थिती पण बदलेल. परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठी पाचारण केलंय. परमेश्वराने तुम्हाला अद्भुतरित्या आशीर्वाद देऊ केलेले आहेत, परंतु ते घेण्यासाठी तो म्हणतो आधी त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्ता मिळवा, त्याची धार्मिकता प्राप्त करा. ते आहे का आमच्या जीवनामध्ये? त्या शब्दांमध्ये जर आम्हाला पाहता आलं तर अधिक चांगल्या गोष्टी घडतील. आमचे शब्द कसे आहेत? आम्ही चुकीचे शब्द उच्चारू तर प्रियांनो चुकीच्याच गोष्टी घडतील. आम्ही जर देवाचे वचन बोलू तर निश्चितच देवाची वचनांच्याच द्वारे कार्य होईल. हालेलुया. आम्हाला शिकायचंय. शब्दांमध्ये ताकद आहे. शताधिपती असं म्हटलं की येशू तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. आम्ही काय बोलतो आज विचार करा. तुम्ही देवाच्या गौरवाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करणारे लोक बनू इच्छिता का? देवाचा गौरव तुमच्यामध्ये राहावा, देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असावा. यू विल बी सबस्टन्स ऑफ गॉड्स इसेन्स असं म्हटलंय. तुम्ही त्या जिवंत देवाच्या गौरवाची एक प्रतिकृती बनू शकता. तुम्ही त्या जिवंत देवाची महिमा संगती घेऊन चालणारे लोक बनू शकता जर तुम्ही त्या येशूमध्ये राहताल. पण त्यासाठी अगोदर तुम्हाला स्वतःचा त्याग करावा लागेल. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये असणारा अहंकार, इगो, घमेंड, गर्व, स्वाभिमान, अभिमान सगळं काही बाजूला ठेवावं लागेल
आणि देवाला म्हणावं लागेल, परमेश्वरा मला लीन कर, नम्र कर, माझ्यामध्ये तुझा गौरव उतरून येऊ देत. कोणीतरी एखादा शब्द बोलला की आम्ही लगेच त्या व्यक्तीला लगेच नाकारतो. आम्ही दुसऱ्यांच्या चुका पकडून बसणारे, आम्ही दुसऱ्यांचे दोष दाखवणारे लोक आहोत. हालेलुया. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत, आम्हाला आज विचार करायचा. आम्ही स्वतःचा त्याग करायला शिकलोय का? स्वतःचा नाकार करायला शिकलोय का? आणि जोपर्यंत आम्ही त्या गोष्टी करत नाही तोपर्यंत देवाशी कनेक्टेड राहू शकत नाही. आम्हाला देवाशी कनेक्टेड राहणं महत्वाचं वाटत नाही, आम्हाला मोबाईल कनेक्टेड असणं खूप गरजेचं वाटतं. नेटवर्क गायब झालं की आमचा जीव नको नकोसा होऊन जातो. आम्ही सैरावैरा धावायला लागतो. प्रियांनो, आधी स्वतःचा त्याग करा. देवाला आदर द्यायला शिका, देवाचा गौरव करायला शिका. दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, त्याने आम्हाला मेंढरू बनवलंय. हालेलुया. आम्ही पण म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, आणि 23वे स्तोत्र आम्ही पूर्ण तोंडपाठ असल्यासारखं बोलून टाकतो. परंतु त्याच्यामध्ये असणारं ते मेंढरू आम्ही बनायचा कधीच प्रयत्न करत नाही. आम्ही मेंढरू बनत नाही तर आम्ही डुकराप्रमाणे ते चिखलात लोळणारे लोक आहोत. सातत्याने वारंवार त्याच चुका करणारे, त्या कुत्र्याप्रमाणे जे आपल्या ओकीकडे परत जातं, त्या कुत्र्याप्रमाणे आम्ही जीवन जगतोय. त्याच गोष्टी, त्याच चुका, त्याच पाप, त्याच गोष्टींकडे सापासारखं धूर्तपणे, कपटी हृदयाने आम्ही जगत आहोत. प्रियांनो, अशा प्रकारचं जीवन जगून आम्ही निश्चित स्वर्गामध्ये जाणार नाही. डुकरांच्या पाठीमागे राहून त्यांना हकावं लागतं, परंतु मेंढपाळाच्या पाठीमागे चालतात. आम्ही येशूच्या पाठीमागे चालणारे लोक आहोत का? की तो सैतान आम्हाला पाठीमागे राहून हाकतोय, तो आम्हाला पुढे ढकलतोय नरकाकडे? अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आज आम्ही आहोत काय? आज विचार करायचा आम्हाला. आमच्या स्वतःच्या जीवनाचं आम्हाला आत्मपरीक्षण करायचंय. आमच्या जीवनामध्ये ऑर्डर आहे का? आमच्या जीवनामध्ये शिस्त आहे का? एका सैनिकाचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर त्या सैनिकाला स्वतःच्या जीवनाला शिस्त लावण्यासाठी त्याच्या स्वतःमध्ये असणाऱ्या त्या सगळ्या जुन्या सवयींना त्याला काढून टाकावं लागतं. ज्या वेळेला तो ट्रेनिंगमध्ये जातो तेव्हापासून त्याची झोप अर्धी संपलेली असते. पहाटे 4 वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करून ग्राउंडवर जाऊन परेड करणं, शिस्तबद्धपणे जीवन जगणं, टाइम टू टाइम प्रत्येक गोष्ट करणं, हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याही पुढे जाऊन देशासाठी स्वतःला झोकून देणं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच वेळेला समोरच्या शत्रूवर तुटून पडणं, हे त्याचं काम असतं, ती त्याची जबाबदारी असते. आमचा शत्रू कोण आहे? नवरा बायको एकमेकांचे शत्रू आहेत. आईबाप मुलांचे शत्रू झालेत. भाऊ बहीण शत्रू झालेले आहेत. आजूबाजूचे लोक शत्रू आहेत. परंतु बायबल आम्हाला असं शिकवतं की आमचं युद्ध हे कुठल्या हाडामांसासंगती नाही, तर त्या अंधकाराच्या सत्तांबरोबर, आकाशातल्या अधिपतींबरोबर आमचं युद्ध आहे. परंतु आम्ही इथंच एकमेकांशी युद्ध करत बसलोय. इथेच आम्ही एकमेकांना नावं ठेवतोय, इथेच आम्ही एकमेकांचे दोष काढतोय, इथेच आम्ही एकमेकांना भांडत बसलेलो आहोत. पौल एका ठिकाणी म्हणतो की तुम्ही तर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता. आम्ही एकमेकांना चावणारे लोक आहोत. कुत्र्याप्रमाणे आम्ही जीवन जगत आहोत. प्रियांनो, आज आम्हाला विचार करायचा, आम्ही येशूमध्ये आहोत का? इव्हन रॉबर्ट्स नावाचा एक व्यक्ती जो वेल्समध्ये राहायचा, आणि आरुल थॉमस पास्टरनी सांगितलेली सुंदर साक्ष आहे. आणि ते असं म्हणतात की तो व्यक्ती वेल्समध्ये राहत असताना तो कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारा व्यक्ती, आणि ज्या वेळेला तो प्रार्थना करायला सुरुवात करतो, तो परमेश्वराला म्हणतो, लॉर्ड बेंड मी,
मला झुकव परमेश्वरा, मला नम्र कर जिवंत देवा. आणि त्याचा परिणाम, त्याच्या प्रार्थनांचा परिणाम असा झालाय की वेल्समध्ये एक मोठं संजीवन उतरून आलंय. तिथलचे हॉस्पिटल्स, तिथलचे पोलीस चौकीमध्ये कोणी कुठल्याच प्रकारचे गुन्हेगार नाही, जजकडे काम नाही, हॉस्पिटल्स ओस पडलेत, अशा प्रकारचं संजीवन तिथे उतरून आलं होतं. परमेश्वराच्या आत्म्याने अद्भुत कार्य करायला सुरुवात केली होती. काय आम्ही देवाच्या आत्म्याचं कार्य करणारे लोक बनलेलो आहोत काय? काय आमचं शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर तयार झालंय का? आणि जर नसेल तर आजही वेळ गेलेली नाही. जर तुम्ही त्या येशूमध्ये कलम रूपे जर लावले गेलेले नसताल तर आज पुन्हा एकदा गरज आहे. देवाकडे प्रार्थना करा की परमेश्वरा, माझं हे जे रानटी प्रकारचं जीवन आहे, जे तुला न ओळखणारं जीवन आहे, ते आज तू बदल आणि येशूमध्ये मला कलम रूपी असं तू पुन्हा एकदा लाव परमेश्वर. आणि पुन्हा एकदा तू माझ्या जीवनाची जडणघडण कर. आम्हाला आज प्रार्थना करायची गरज आहे. आज आम्हाला गरज आहे येशूमध्ये राहण्याची. जर आम्ही येशूमध्ये राहिलो नाही तर प्रियांनो, आम्हाला त्या वाळलेल्या फाट्याप्रमाणे बाहेर काढून टाकलं जाईल, ज्या फाट्याला फळ येत नाही, आणि तो फाटा अग्नीमध्ये टाकून देण्यात येईल. आम्हाला तशा प्रकारचं जीवन जगायचंय का? आज आम्हाला गरज आहे बदलायची. आज आम्हाला गरज आहे प्रार्थना करायची. आज आम्हाला गरज आहे येशूला हाक मारायची आणि त्याला म्हणायचंय की मला त्या येशूमध्ये राहायचंय. हालेलुया. आणि तो पुढे असं म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिलं तर तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तो माझा स्वर्गीय पिता तुम्हाला सगळं काही पुरवून देईल. हालेलुया. 8व्या वचनात असं म्हटलंय की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. आम्ही त्या पित्याचा गौरव करणारे लोक आहोत काय? आणि जर आमच्यामध्ये कसल्याच प्रकारची फळं नसतील तर आम्ही पित्याचा गौरव करू शकणार नाही. आणि जर आम्ही पित्याचा गौरव करू शकत नाही, बघा, चर्चमध्ये जाऊन तुम्ही 2 गाणे गायले, नाचले म्हणजे तुम्ही स्वर्गात जाणार असा अर्थ होत नाही. तुमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलाय का? तुम्ही आज जे काही करत आहात त्या गोष्टी परमेश्वराला मान्य अशा आहेत का? एकमेकांचा द्वेष करून तुम्ही जर चर्चमध्ये जात असताल तर तुम्ही स्वर्गीय राज्यामध्ये जाण्याच्या पात्रतेचे आहात काय? आज विचार करायला शिका. या आपण थांबूया. आज इथे आपण छोटीशी प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव, मान, सन्मान, आदर, महिमा, प्रशंसा तुलाच आणि तुलाच दे. तुझ्या दयास्थाना पुढे परमेश्वरा, तू महान आहेस, जिवंत आहेस. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे की तो म्हणतो मीच द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही फाटे आहात. जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तर तुम्ही फळ देऊ शकताल. होय माझ्या देवा, आम्ही फक्त तुला हाक मारतो. तुझ्या वचनात म्हटले त्याप्रमाणे आम्ही फक्त मुखाने तुझी स्तुती करतो, परंतु आमचं अंतःकरण तुझ्यापासून फार दूर आहे. आणि अशा प्रकारचं जीवन जर आम्ही जगू तर निश्चितच आम्ही त्या वाळलेल्या फाट्याप्रमाणे होऊ, जो फाटा तोडून अग्नीमध्ये टाकला जातो. परमेश्वरा, आज पुन्हा एकदा आमचं जीवन बदल, आमचं हृदय बदल, आमचं अंतःकरण बदल. आमच्या चुका, पाप, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि परमेश्वरा, आज पुन्हा एकदा नव्याने तू आम्हाला घडव, आम्हाला तयार कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करत आज तुझ्या दयास्थाना पुढे येतो. होय परमेश्वरा, हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाचा जीव, आत्मा आणि शरीर तुझ्या पवित्र हातात घे परमेश्वर. आमच्या प्रत्येकाची पुन्हा एकदा नव्याने तू जडणघडण कर परमेश्वरा. आम्ही माती आहोत आणि तू कुंभार आहेस माझ्या देवा. तू आम्हाला घडव परमेश्वर. आमचं जीवनरूपी पात्र पुन्हा एकदा नव्याने तुझ्या हातात घे परमेश्वरा. तू आम्हाला मोड जिवंत देवा. तो इव्हन रॉबर्ट्स म्हणतो त्याप्रमाणे आम्ही पण तुला आज म्हणतो, आम्हाला लीन कर, नम्र कर, आम्हाला बेंड कर परमेश्वर. आणि आमच्याद्वारे परमेश्वरा तू तुझा गौरव करून घे. आमच्या जीवनरूपी झाडाला अनेक प्रकारची फळं लागू देत. तुझ्या पवित्र आत्म्याच्या फळांनी, तुझ्या कृपादानांनी तू आम्हाला भर परमेश्वरा. अशी आज तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आम्ही करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. प्रत्येकाचं जीवन बदल, हृदय बदल, अंतःकरण बदल. आजचा हा मेसेज प्रत्येकाचं जीवन बदलणारा असा असू देत, अशी तुला नम्रतेची विनंती करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला तू येशूच्या नावात आशीर्वादित कर.
त्यांची अंतःकरणं बदलून टाक, त्यांच्या जीवनातली परिस्थिती बदल. जर आम्ही तुझ्यामध्ये राहू तर परमेश्वरा निश्चित आमच्या जीवनामध्ये अद्भुत प्रकारची शांती असेल, अद्भुत प्रकारचं समाधान आमच्या जीवनामध्ये असेल परमेश्वरा. माझ्या जिवंत देवा, तू तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यासाठीच या जगामध्ये पाठवलास की त्याला बसलेल्या फटकेच्या मारांनी आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं, त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. होय परमेश्वरा, त्याच्या रक्ताच्याच द्वारे जिवंत देवा तू अद्भुतरित्या आम्हाला सगळ्या प्रकारच्या वाईटामधून सुटका देतोस आणि परमेश्वरा आमचं जीवन तू बदलतोस. आणि म्हणून आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला आमचे नेत्र लावता येऊ देत, त्या येशूमध्ये आम्हाला राहता येऊ देत, अशी आज आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या नावात तू आज या वचनांच्या द्वारे आशीर्वादित कर आणि होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत. ही छोटीशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐकवी द्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर थांबूया इथे. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, प्रार्थना करा, सुरक्षित राहा, जिवंत देवाकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत देवाचं वचन जावं हीच हे व्हिडिओ तयार करण्यापाठीमागची एक इच्छा आहे. आणि प्रियांनो, तुम्ही व्हिडिओ शेअर करत चला, लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि अनेकांना देवाचं वचन समजू द्या, अनेकांपर्यंत देवाचं वचन जाऊ द्या. आणि हीच एक अपेक्षा आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.